आपल्या समोर येतोय आपला पुढचा स्पर्धक श्रीरंग भावे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सदया देया गोविंदा, सदया देया गोविंदा, वर वरदा कलीमल विलया, वर वरदा कलीमल विलया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, चिन्मया सकल हृदया. विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, आ आ विषय पिपासा पीडित सा, विषय पिपासा पीडित सा, निस्सारा संसारा, निस्सारा संसारा, मृगनिरासम भुललो मी, मृगनिरासम भुललो मी, परिफसलो विस्मरलो, परिफसलो विस्मरलो, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, तव भजनी लागाया, चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, आ आ आ चिन्मया सकल हृदया, चिन्मया सकल हृदया, सकल हृदया, सकल हृदया, आ मुद्रा मॅन साठी एक मुद्रा आहे. अजय पासून सुरुवात करूया. काय बोलू तुझ्याबद्दल मला कळत नाही. तू दरवेळेला इतकंच चांगलं गावं आणि इतकंच चांगलं गात राहावंस आणि खूप सारी प्रगती व्हावी तुझी. अक्षरशः मनातनं शुभेच्छाच येतात. खूपच छान गायला सोन्या. करेक्ट होतास त्या गाण्यात होतास. खूप छान. तो भाव सुद्धा इतक्या मनापासून पोचवत होतास तू. आणि मी सर्वप्रथम न राहून मी अक्षरशः असं उचंबळायला होत होतं मला की क्या बात आहे, कौशल केवढं छान गाणं केलंय. प्लीज आमच्या कौशल इनामदारासाठी टाळ्या. हे मूळ नाट्यपद आहे. त्या नाट्यपदाचं ज्या पद्धतीने त्याने अडॉप्शन करून घेतलंय मस्त वाटलं मला. मस्त एक तल्लीनता आली होती जी ह्या अशा विचाराच्या गाण्याला फार महत्वाची आहे. प्रत्येक गाण्याला पण आहे. असं नाही की
आपण त्या रंगात रंगलंच पाहिजे. पण इकडे काहीतरी वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेलो आणि मस्त वाटलं, मला छान वाटलं. सुपर, अभिनंदन, खरंच अभिनंदन. शेवटी जरा तुझा आवाज ते तुझ्या हातात नव्हतं, जाणवलं. पण तो क्रॅक ज्या दिवशी येतो तो दिवस लिटल अलार्मिंग असतो, एवढंच अनुभवातनं सांगतो. त्याला जप. म्हणून शुभेच्छा दिल्या की भरभराट व्हावं. आवाजाला जप, खरंच जप. ऑल द बेस्ट. खूप छान गायलास तू. खरोखर सांगायचं मी बोलणारच होतो, मला सांगायचंच होतं की हे कौशल इनामदारचं इतकं अप्रतिम कंपोजिशन आहे, खूप छान चाल आहे आणि त्याला एक सिनेमॅटिक अरेंजमेंट आहे. आणि मला अजय हे अरेंजमेंट आपल्या कमलेश भडकमकरचं आहे. हो, हां, So, कौशलसाठी पण आणि कमलेश भडकमकरसाठी पण एक नाट्यपद अशा पद्धतीने एक सिनेमामध्ये असताना त्या सिनेमॅटिक रित्या त्याचं अरेंज करणं आणि त्याचा इम्पॅक्ट साधणं ही आम्हाला माहिती आहे किती अवघड गोष्ट आहे. सो कमलेश, खरंच मनापासून तुझं अभिनंदन. एक प्रस्थापित गोष्ट असते ना, तिला आपण काहीतरी त्याला साज चढवून तो साजच असला पाहिजे. ती खराब करण्याचा एक तर आपल्याला अधिकार नाही नैतिक, आणि जर का काही करायचं असेल तर त्याला अजून पुढे नेऊन ठेवलं पाहिजे. तो या दोघांनी मला वाटतं ते काम केलंय आणि त्यांची ती कलाकृती तू इथे तितक्याच सजगतेने आणि तितक्याच सहजतेने तू सादर केलीस, त्याबद्दल तुझं खरंच मनापासून अभिनंदन. मला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, शब्दोच्चार ना थोडे अजून क्लिअर कर, बस एवढंच माझं सजेशन. ऑल द बेस्ट. नाट्यसंगीत कुठेतरी हरवलंच होतं आमच्या पिढीसाठी. जे ज्यांना गाणं येतं कळतं ते ऐकतात, पण यूथ ज्याला म्हणतो त्यांना माझ्या मते ह्या सगळ्यामुळे ते पुन्हा एकदा मिळालं. सो प्रॉब्लेम काय झालाय की लोकांचा समज असा झालाय की युथला एखादी गोष्ट आवडते म्हणजे ते उथळ, असा एक समाज मन तयार झाल्याचं मला लक्षात येतं. आणि तेव्हा मला फार वाईट वाटतं की ज्यावेळेला आमच्यासारख्या, आता ह्याच पिढीची ही मुलं बघा हे गातायत, याच पिढीच्या या मुलांनी हे कंपोज करून नव्याने परत सादर केलंय आणि याच पिढीच्या या सगळ्या तरुणांना हे सुद्धा आवडतंय. हे म्हणजे फक्त त्याच तरुणांना आवडतंय का? सगळ्या थरातल्या लोकांना आवडतं. गाणं जे चांगलं असेल ना ते सगळ्यांना, म्हणजे अबालवृद्ध सगळ्यांना आवडतं. पण फक्त नाचणं, शरीर नाचणं हा एक वेगळा भाग, शरीर हलणं एक वेगळा भाग, मन हलणं, हेलावून जाणं हे सुद्धा तरुणांना आहे, हे सुद्धा आजच्या पिढीला आहे. आणि ते अशा काही गीतांमधनं दरवेळेला लक्षात येतं. आम्ही मोऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्हाला हाच अनुभव आला की आमचे कित्येक रसिक त्याच्यावर नाचूच शकत नाही, बिकॉज माझ्या सकट, अतुल सकट आम्ही गहीवरूनच जातो. जो रिदम वेगळा असेल ना तरी ते गाणं तुम्हाला काहीतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन जातं. बट दॅट्स काय माहित नाही, पण एक त्याच गोष्टीमुळे संगीत दैवी आहे, जे तुमच्यातल्या ईश्वराला साथ घालतं आणि तुम्ही एक नातं कनेक्ट करता तुमच्या ईश्वराशी. सो दॅट्स व्हॉट म्युझिक इज डिवाइन. बालगंधर्वाचा विषय आपण आता निघालाच आहे, तर मार्क बघूया. आपण त्याआधी एक छोटासा प्रश्न, तू गायलायस या चित्रपटात? मी बालगंधर्व चित्रपटात गायलोय आणि माझं ते पहिलं पार्श्वगायन आहे. वा. आणि त्यासाठी मी कौशल इनामदार आणि आदित्य ओक आणि दादानी ते अरेंज इतकं सुंदर केलंय. म्हातारा इतुकान अवघे पावणशे वयमान, माहिती हे जुनं संगीत शारदा नाटकातलं ते आहे पद. आणि ते थोडं एनॅक्टमेंट आणि थोडं त्यात एक मसाला जो फिल्ममध्ये लागतो तो एक तसं प्रेझेंटेशन वाईज त्यांनी थोडं बदललंय आणि ते गायलोय मी आणि ऋषिकेश कांबरेकर, असं ड्युएट आहे ते. पुढे कुठल्या तरी एपिसोडला नक्की ते गाणं आम्हाला सगळ्यांना ऐकव. मी आत्ताच म्हणणार आत्ताच होते, गाते? 2 ओळी गा, गा. गाशील प्लीज? मला खूप आहे, त्याचे लिरिक्स तर इतके छान आहेत, मला फार आवडतं ते गाणं. म्हातारा इतुकान अवघे पावणशे वयमान, म्हातारा इतुकान अवघे पावणशे वयमान, लग्ना जुनी लहान, लग्ना जुनी लहान अवघे पावणशे वयमान, म्हातारा इतुकान अवघे पावणशे वयमान. दंताजीचे ठाणे उठले, दंताजीचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान, फुटले दोन्ही कान. डोळे रुसले काही न बघती, डोळे रुसले काही
काही न बघती नन्ना म्हणते मान, नन्ना म्हणते मान, अवघे पाऊण शेवयमान, म्हातारा इतुका नवघे पाऊण शेवयमान. चांगला गायक ज्याला मुद्रांचा अभ्यास आहे, या गोष्टीमुळे असंच तू काहीतरी गाणं गाऊ शकतोस. सुपर्ब गायलास. थँक्यू. त्याला गायकी तर आहेच आणि त्याच्यात भावना आणि त्या एक्सप्रेशन एवढे छान दाखवलेस ना. खरंच तुझा मुद्रांचा अभ्यासही स्ट्रॉंग दिसतोय. थँक्यू. मुद्रा मॅन मार्क बघूया. अतुल. नी क्या बात आहे श्रीरंग, मस्त. आणि आता पुढच्या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सज्ज एकदम. एकदम सज्ज. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.